दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालय परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या हल्ला प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शनिवार रोजी येथील महाविद्यालयाजवळ काही अज्ञात व्यक्तींनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्यास गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. तसेच घटनेदरम्यान एका चारचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आल्याचं समजतंय. तर जखमी तरुणास तात्काळ उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती उपचाराधीन आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. तर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आहे. दरम्यान नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड.